नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत एक झटपट होणारी झणझणीत चमचमीत रेसिपी शेअर करत आहे. तर तो म्हणजे छोले मसाला. तर आज आपण छोले मसाला कुकरमध्ये बनवणार आहोत. तोही अगदी झटपट तयार होतो. खायला अगदी स्वादिष्ट लागतो आणि बनवायला तर एकदम सोपा आहे. नेहमीच्या पंजाबी छोले मसाल्यापेक्षा ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे. याला थोडा महाराष्ट्रीयन टच दिलेला आहे, त्यामुळे रेसिपी अगदी भन्नाट होते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता सकाळी हे छोले मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत. अगदी टम्म असे हे फुगलेले आहेत. तर चमचमीत असा छोले मसाला बनवण्यासाठी आपण मसाला बनवूया. तर त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल ओतावे. आता यामध्ये काही सुके मसाले घालावेत. यामध्ये 1 तमालपत्र, अर्धा चमचा जिरे, थोडीशी दालचिनी, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 2 हिरवी वेलची आणि 1 चमचा धने घेतले आहेत. आता हे सर्व मसाले या तेलामध्ये घालावेत आणि अगदी मंद आचेवर हे सर्व खडे मसाले परतून घ्यायचे आहेत. पलत्याने इथे मी हे मसाले हलवून घेत आहे. यामुळेच आपल्या भाजीला छान अशी चव येते. तर मसाले फक्त अर्धा मिनिटभर हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे उभट मी कापून घेतले आहेत. तर आता कांदा देखील या तेलामध्ये घालायचा आणि तो देखील चांगला परतून घ्यायचा आहे. मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा चांगला लालसर तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. तर आता हा कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये 10-15 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप करून घालावेत आणि ते देखील या कांद्यासोबत चांगले परतवून घ्यायचे आहेत. तर मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण 5 ते 6 मिनिटे हा कांदा चांगला परतला की तो छान असा लालसर तांबूस रंगावर येतो. तर आता यामध्ये 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो अशा प्रकारे मोठ्या आकारात कट करून घालावेत आणि हा टोमॅटो देखील या कांद्यासोबत चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे हा टोमॅटो चांगला परतण्यासाठी आणि लवकर मऊ होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घालते आहे. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा कलत्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तर साधारण टोमॅटो घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर परतले की हा टोमॅटो देखील छान असा मऊ होतो आणि तो चांगला परतला देखील जातो. तर आता टोमॅटो देखील छान असा मऊ झालेला आहे. तर आता हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यावे आणि चमच्याने अधूनमधून हलवत हे थंड करून घ्यायचे आहे. हे सर्व परतून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आणि मिक्सरमधून हे वाटून घ्यायचे आहे. तर पहा अशा प्रकारे इथे हे वाटण तयार झालेले आहे. अगदी छान असा याचा सुवास घरभर दरवळत आहे. तर आता लगेचच आपण छोले मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवला आहे आणि यामध्ये 4 ते 5 चमचे तेल ओतावे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे घालावे. जिरे छान फुलले की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा. 4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घालायच्या आहेत. आता आपण जे वाटण तयार केले होते ते वाटण देखील यामध्ये घालावे आणि चमच्याने हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहे. तर इथे हे वाटण परतण्यासाठी मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण 6 ते 7 मिनिटे लागतात. तर पहा अशा प्रकारे इथे मी हे वाटण अधूनमधून चमच्याने हलवत आहे आणि मोठ्या आचेवर हे परतवून घेत आहे. तर आता एकूण 5 मिनिटे हे वाटण मी चांगले परतवून घेतले आहे. तर पूर्वीपेक्षा या वाटणाला छान असा रंग देखील आलेला आहे आणि थोडासा दाटसरपणा देखील आलेला आहे. तर आता या स्टेजला यामध्ये पाऊण चमचा बेसन घालायचे आहे. तर बेसन घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ग्रेव्हीमध्ये हे बेसन व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे. बेसन घातल्यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा एकसंधपणा येतो आणि छोले वेगळीकडे आणि मसाला वेगळीकडे किंवा त्याचे पाणी वेगळीकडे असे होत नाही. त्यामुळे एकदा तुम्ही यामध्ये बेसन नक्कीच वापरून पहा. बेसन घातल्यानंतर 1 मिनिटभर मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले परतून घेतले की वाटणाला छान असे तेल सुटू लागते. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरचा काळा मसाला घालावा. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही घरचा कुठलाही साठवणीचा मसाला वापरू शकता आणि तो देखील तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर इथे तुम्ही 1.5 चमचा गरम मसाला वापरू शकता. आता लाल तिखट आणि काळा मसाला घातल्यानंतर चमच्याने या ग्रेव्हीमध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये पाव चमचा हळद घालावी आणि ती देखील या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यावी. यासोबतच यामध्ये मी
अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे। यामुळे हे छोले मसाला आपल्याला पचण्यास सुलभ होतो। तर आता हे सर्व मसाले या ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आणि या ग्रेव्हीला छान असे तेल देखील सुटू लागलेले आहे। आता यामध्ये भिजवून घेतलेले छोले घालावेत आणि या मसाल्यामध्ये हे छोले 2 मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छोलेला छान असा आतपर्यंत हा मसाल्याचा स्वाद जातो आणि छोले अगदी भन्नाट होतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालावे। लक्षात असू द्या की आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेताना अगोदर थोडे मीठ वापरलेले होते, त्यामुळे मीठ थोडे बेतानेच घालावे। तर आता हे छोले मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतले आहेत। आता यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। भाजीचे टेक्स्चर तुम्हाला ज्याप्रमाणे हवे आहे त्यानुसार इथे पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि थोडीशी कसुरी मेथी देखील घालावी। यामुळे भाजीला छान अशी चव देखील येते आणि पुन्हा एकदा चमच्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। यामध्ये आपण गरम पाणी ओतलेले आहे, त्यामुळे भाजी लगेच शिजायला देखील सुरू झालेली आहे। थंड पाणी ओतले की भाजी शिजण्यास थोडा जास्त वेळ लागतो आणि गरम पाण्यामुळे भाजीला तरी देखील छान अशी येते। आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्याव्यात। कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याची वाफ देखील निघून गेलेली आहे। नंतर यावरील झाकण काढावे आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे। तर पहा, अगदी मस्त असे या भाजीला तेल देखील सुटलेले आहे। तर इथे मी एक चणा हाताने थोडासा दाबून पाहते आहे, तर तो सहजपणे दाबला गेलेला आहे, म्हणजे छोले छान असे मऊ शिजलेले आहेत। तर अशा प्रकारे घरचा काळा मसाला वापरून आणि ताजा मसाला बनवून झणझणीत चमचमीत असा झटपट तयार होणारा कुकरमध्ये बनवलेला छोले मसाला तयार झालेला आहे, तोही अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा। तर यासोबत खाण्यासाठी मी पुऱ्या देखील बनवलेल्या आहेत। तर इथे या व्हिडिओमध्ये मी पुरीची रेसिपी शेअर करत नाही। या अगोदर आपल्या चॅनलवर पुरीची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्कीच पहा। तर पहा, पुरी देखील छान अशी टम्म फुगलेली आहे। तर झणझणीत चमचमीत छोले मसाल्यासोबत टम्म अशी फुगलेली पुरी खायला खूपच भन्नाट लागते। तर या पद्धतीने बनवलेला छोले मसाला तुम्ही नक्कीच करून पहा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।